पत्रकार प्रकाश तिराळे हे दैनिक सकाळसाठी मुरगुड आणि परिसरासाठी वार्तांकन करतात। मुरगुड इथं एका राजकीय पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची बातमी दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। गुरुवारी सायंकाळी तिराळे हे कामानिमित्त मुरगुड इथं आल्यानंतर राजेखान जमादार यांनी तुम्ही काहीही बातम्या छापता का असा जाब विचारत तिराळे यांना दमदाटी केली। यानंतर तिराळे यांनी या बातमीमध्ये कोणाचंही नाव नसल्यामुळे आपली काय तक्रार असेल तर संपादकांकडे करा असा जमादार यांना सांगितलं। यावेळी जमादार आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केली। या प्रकरणी तिराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेखान जमादार, असदखान जमादार, संदीप सनगर या तिघांविरोधात मुरगुड पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान तिराळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादार यांच्यावर पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान कादरखान जमादार या अत्यंत गुंड प्रवृत्तीच्या इसमाने काल माझ्यावरती भ्याड हल्ला केला। बातमी विरोधात छापल्याच्या कारणावरून केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मी त्यांच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। पत्रकारांना मारहाण करून एक प्रकारे दहशत माजवण्याचा हा या गुंड प्रवृत्तीचा प्रयत्न आहे। आपल्या गुंडाकरवी त्यांनी काल केलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे। या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि राजेखान जमादार व त्याच्या साथीदारावर कठोरातली कठोर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा।